हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे. तर जून महिना हा एंडिंगला आलेला आहे. जवळपास 29 तारीख आहे. पाण्याला सुरुवात झाली आहे, कारण पाणी पडत नाही सर्वीकडे. ॲक्च्युली अशी माहिती पसरलेली होती, त्यामुळे सर्व शेतकरी चिंतित होते. त्यामुळे आता ॲक्च्युली पाणी पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना थोडंसं ॲक्च्युली आनंद तर वाटलाच, आहे की नाही. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे एकच आहे की जवळपास सर्व शेतकरी बांधवांची लावण पेरणी वगैरे सर्व आटोपली. जवळपास मला तरी वाटते 70-80% झालेली असेल. तर या सकाळच्या मॉर्निंगच्या वातावरणामध्ये आल्यानंतर खूप सुंदरसं म्हणजे हॅपी फील होत आहे, छान वाटत आहे. तर असं वाटलं की तुम्हालासुद्धा हे वातावरण दाखवावं आणि थोडंसं मॉरल पण सांगावं. तर कोणतं सांगतो समोर. चला तर सीन बघूया पहिले. मॉरल छान ढगाळलेलं वातावरण आहे, छान सुंदरसं. पक्षी बोंबलत आहे, इकडे तिकडे फिरत आहे, हिरवीगार झाडं झालेली आहे आणि जवळपास सर्वांच्या लावण पेरणीसुद्धा आटोपलेल्या आहेत. पक्ष्यांना सुद्धा आनंद होत आहे पाणी पडल्यानंतर, कारण पक्ष्यांना सुद्धा पाणी भेटत नव्हतं. उन्हाचे चटके त्यांना सुद्धा बसत होते, जसे माणसाला बसत होते तसे. आता फ्रेंड्स, तुम्हाला जे मी म्हटलं की थोडंसं काहीतरी मॉरल सांगावंसं, आता ते कोणतं. तर बघा, या ठिकाणी जमिनीमध्ये बघा बी टाकलेले आहेत ना. याच्यावर दिसतंय का हे निघालेले 2 पानं आहे ना. नीट बघा, दिसतंय ना. तर हे बघा, हे बी जवळपास 3-4 दिवसा अगोदर जमिनीमध्ये पडलेलं असेल. याच्यावर पाणी वगैरे झाला. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की एखाद्यावर जर समजा खूप जास्त जर संकट जर आलेली जर असेल, आहे ना, खूप जास्त संकट म्हणजे कशी, जसं हे बी आपण जमिनीमध्ये टाकतोय आणि जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावर भरपूरसा मातीचा थर बसून जाते. आता ते बी नाजूक बी असते, त्या बीला बाहेर जर निघायचं जर असेल तर किती मोठी ताकद त्याला लावावं लागत असेल, आहे की नाही. तर असंच जीवन जगतेवेळी जेव्हा भरपूरशी जीवन जगतेवेळी जेव्हा आपण जगतो, काही सुख येते काही दुःख येतं, जीवनामध्ये येतच आहे ना. तर सुखाच्या वेळेस, सुख जेव्हा जीवनामध्ये असते किंवा वाटतं तर त्यावेळेस खूप छान वाटते. पण जेव्हा दुःख समजा जर आलंय तर त्याला ते सहन करायला, फेस करायला खूप ताकद लागते, है ना. जसं या बीला जमिनीमध्ये टाकल्यानंतर बाहेर निघायला जशी ताकद लागते ना, तुम्ही बघितलं ना फ्रेंड्स. जसं या बीला जमिनीमधून बाहेर निघायला जशी ताकद लागते ना, तसंच या दुःखाच्या संकटातून कुठल्याही माणसाला, स्त्रीला त्या परिस्थितीतून बाहेर निघायला खूप ताकद लागतात, मेहनत लागतं, जोर लागतं, विचार लागतं, सहनशीलता लागते. आणि ही सहनशीलता प्रत्येकामध्ये हवी, है ना. आता हे तर मातीचा पार्ट झाला. एखादा समजा रोड जरी असेल ना आणि त्या ठिकाणी थोडीशी क्रॅक गेलेली जरी असेल
तर त्या ठिकाणी एखादं बी जरी पडलेलं असेल तर त्या बीला जर निघायचं जर असलं तर ते बी तिथंसुद्धा काय होते, निघते. बरोबर आहे. तर असंच मला सांगायचं हे आहे तात्पर्य फ्रेंड्स, की जीवनामध्ये आपल्याला जर जगायचं आहे काहीतरी म्हणजे ॲक्च्युली आपल्याला चांगल्यात चांगलं बनवून दाखवायचं आहे विद्यार्थी मित्रांना किंवा ज्याच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल आहे अशा व्यक्तीला. तर त्यांनी काय करायचं आहे की अशा ज्या छोट्या मोठ्या जीवनामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी फेस करायला पाहिजे, त्याचं सोल्युशन काढायला पाहिजे. कारण जीवनामध्ये असं उलाढाल होतच राहते, हे की नाही. तर फ्रेंड्स, आजचं जे मॉरल मी तुम्हाला सांगितलं हे नक्कीच कदाचित तुम्हाला जर आवडलं तर लाईक आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्कीच सांगाल. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हा आहे जीवन जगण्याचा एक सहवास जो जीवनामध्ये कमी जास्त होतच असतो. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. आणखी कुठल्या गोष्टीवर ॲक्च्युली व्हिडिओ हवा तो नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ हा ऐकल्यानंतर बघितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया नक्कीच इनबॉक्समध्ये सेंड कराल. थँक्यू.